अमरावती शहरामध्ये पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। वादळी वारा आणि पावसामुळे नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त झालंय। वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मागील 3 ते 4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यामध्ये जो आहे तो अवकाळी पाऊस कोसळतोय। आज पहाटे 4 वाजता जे आहे ते अमरावती शहरामध्ये जे आहे ते सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस आला आणि त्याचा परिणाम जो आहे तो अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। ठिकठिकाणी जे आहे ते मोठे वृक्ष जे आहेत ते उन्मळून पडले आणि सोबतच खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय, या प्रचार कार्यालयाला देखील या अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा जो आहे तो फटका पडल्याचं आपल्याला दिसून येतं। इरविन चौकातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे आहे ते खासदार नवनीत राणांचं जे आहे ते मुख्य भाजपचं कार्यालय होतं आणि याच ठिकाणाहून जे आहे ते जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रचाराच्या संपूर्ण गाड्या पोहोचवल्या जात होत्या। नियोजन याच ठिकाणाहून होत होतं, परंतु सकाळी जो सोसाट्याचा वारा आला त्यामुळे संपूर्ण लोखंडी मंडप जो आहे तो उन्मळून पडलेला आहे, जमीनदोस्त पडलेला आहे। त्या दृश्यांवरून लक्षात येतं की सकाळी पहाटे जो वारा होता त्या वाऱ्याची तीव्रता किती होती लक्षात येतं। वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात बसलेला आहे। अनेक भागामध्ये जे आहे ते विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे। सोबतच खासदार नवनीत राणा यांचं जे मुख्य प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयाचं देखील या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।